नमस्कार मैत्रिणींनो, मी रश्मी नागपूरकर्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज उपवासासाठी स्पेशल आणि हेल्दी रेसिपी बघणार आहोत। आज बघणार आहोत मखाण्याची खीर। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। 1 चमचा तूप घ्यायचं, कढईमध्ये थोडं गरम करून घ्यायचं, त्यातच 1 वाटी मखाणे घ्यायचे। गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि मखाणे क्रिस्पी होईपर्यंत रोस्ट करायचे। 2 ते 3 मिनिटातच छान रोस्ट होतात बघा। अशा प्रकारे हे फुटायला हवेत, क्रिस्पी व्हायला हवेत। आता गॅसची फ्लेम बंद करायची, गार करून घ्यायचं। अर्धे मखाणे मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घ्यायचे आणि अर्धे अख्खे मखाणे वेगळे काढून ठेवायचे। कढईमध्ये मी मखाणे भाजले होते, तीच कढई वापरते आहे। कढईमध्ये अर्धा लिटर दूध घालायचं। 1 वाटी मखाण्याला अर्धा लिटर दूध लागतं। दूध कढईमध्ये घालायचं। गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची। यात घालायचं कुटलेलं केशर। मी कुटण्यासाठी घेते की याचा रंग लवकर येतो। केशर ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटलं तर घाला, नाही घातलं तरी चालेल। यात केशर जरा कुटून घातलं तर बघा काय सुरेख रंग आलेला आहे। आता याला एक उकळी येऊ द्यायची। यात आता आपण जे अख्खे मखाणे ठेवले आहेत ते घालायचे। सोबतच जे मखाण्याची आपण बारीक पावडर करून ठेवली आहे ती देखील घालायची। यातच हाफ टीस्पून वेलची पूड घालायची। यात मी कंडेन्स मिल्कचा वापर करते आहे। कंडेन्स मिल्क वापरलं की जी खीर बनते ना ती अप्रतिम बनते। तुम्ही या जागी साखर किंवा गूळ देखील घालू शकता। कंडेन्स मिल्क ऑप्शनल आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यातच आता काजू, बदाम आणि पिस्ते मी बारीक करून ठेवलेले आहे ते घालायचे। तुम्हाला तुमच्या आवडीचे तुम्ही ड्रायनट्स घालू शकता। आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची। हळूहळू हे घट्ट होतं, अगदी जशी बासुंदी बनते ना तशी बासुंदीसारखी ही मखाण्याची खीर बनते। वरून थोडे मी केशराचे आणखी धागे घातलेले, म्हणजे दिसायला सुरेख दिसते आणि हळूहळू त्याचा रंग देखील येतो। बघा इथे मग तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते बघा, अशी झालेली आहे। याला परत आपण थोडं 2 ते 3 मिनिटे मीडियम टू लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं। जितकं चांगलं शिजेल ना तितकी घट्ट होते आणि तितकी स्वादिष्ट खीर बनते। तुम्हाला जेवढी घट्ट पातळ खीर बनवायची असेल ना तेवढी तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवू शकता। आणि गरम नाहीतर थंड गार जर केली तर आणखीनच टेस्टी वाटते, अगदी आईस्क्रीमसारखी टेस्ट येते। मी तर बरेचदा गारच खाते आणि माझी मुलगी देखील खूप आवडीने खाते। बघा इथे छान आपली ही खीर घट्ट झालेली आहे। या स्टेजला आपण गॅसची फ्लेम बंद करायची, थोडं गार होऊ देते, त्यानंतर सर्विंगसाठी आपण काढायला तयार आहोत। खीर आपण सर्विंगसाठी काढून घेऊया। बघा रंग बघा, टेक्स्चर बघा, अप्रतिम आहे आणि टेस्ट देखील अप्रतिमच आहे। यावरून थोडेसे गार्निशिंगसाठी ड्रायनट्सचे काप घालायचे। वरून थोडेसे केशरचे धागे, गुलाबाच्या पाकळ्या असतील सुकलेल्या त्या देखील घालू शकता आणि खीर गरम किंवा थंड एन्जॉय करू शकता। खीर बघताच तोंडाला पाणी सुटतं आणि अगदी डिलिशियस खीर बनते। तुम्ही नक्की ट्राय करा। उपवासाला तुम्ही अशी हेल्दी खीर नक्की खा। मखाण्याची खीर तयार आहे। रेसिपी एन्जॉय करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। तोवर मस्त खा आणि स्वस्थ रहा।